249 सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात प्रत्यक्ष व सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या खोट्या व बदनामीकारक मजकुरान्वये आदर्श आचारसंहिता भंग प्रकरणी संबंधित उमेदवारास अपात्र ठरवून मुख्य आरोपी करावे. आरोपी न करता व्हॉट्सअप ग्रुपच्या ऍडमिन यांना आरोपी केले आहे. निवडणूक यंत्रणा या काळात 24 तास सक्रिय असते असे माझे मत आहे. माझा प्रतिनिधी अॅडव्होकेट अनिल वासम यांनी तक्रार दिल्यानंतर ताबडतोब सदर समाज माध्यमाचे खाते ब्लॉक करून आरोपींना ताबडतोब ताब्यात घेतले पाहिजे होते. तसे न झाल्याने माझ्या विरुद्ध केलेल्या खोट्या प्रचाराला वेळ मिळाला. त्याचा माझ्या मतदारांवर परिणाम झाला. त्याबद्दल योग्य ती कारवाई व्हावी. या पोस्टचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष फायदा माझ्या विरोधातील सर्वच उमेदवारांनी घेण्याचा प्रयत्न केला. ही पोस्ट अनेकांनी लाईक, शेअर, फॉरवर्ड आणि स्क्रीनशॉट काढून स्वतःकडे मतदार वळवण्यासाठी वापरली. सबब अशा सर्वांवर त्वरित कारवाई होणे गरजेचे होते. तो ती का केली गेली नाही आणि ती होणार आहे का? तरी वरील बाबींचा निसर्ग न्याय तत्वाद्वारे विचार करून संबंधितांवर कडक आणि कठोर कारवाई करावी अशी मागणी ज्येष्ठ नेते कॉम्रेड नरसय्या आडम मास्टर यांनी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे केली. गुरुवारी 21 नोव्हेंबर रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड नरसय्या आडम यांनी भाजपचे उमेदवार देवेंद्र कोठे यांनी ऐन निवडणुकीत जातीवाचक आणि सामाजिक तेढ निर्माण करून मतदारांची दिशाभूल आडम मास्टर यांची बदनामी करणारे खोटे पत्रक प्रत्यक्ष आणि समाज माध्यमांवर प्रसारित केल्याबद्दल त्यांच्यावर लोकप्रतिनिधी कायदा 1951 नुसार व आदर्श निवडणूक आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी तात्काळ गुन्हा नोंदवून त्यांना अपात्र करावे अशा आशयाची तक्रार जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दिली. यावेळी शिष्टमंडळात कॉम्रेड नरसय्या आडम मास्टर, पक्षाचे जिल्हा सचिव अॅडव्होकेट M.H. शेख व अॅडव्होकेट अनिल वासम आदी उपस्थित होते. मध्यमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा उमेदवार म्हणून ही निवडणुकीला उभा होतो. गेले 4 महिने हजारो कार्यकर्ते परिश्रम करत आहे. काल मतदान झालं. या मतदानामध्ये कॉम्रेड आडम मास्टर 7-8 हजार मताने कोणत्याही परिस्थितीत निवडून येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. कारण श्रमिकाचा आवाज विधानसभेत जाणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून जनतेने नोटाला लाथाडलं, जेवणाला लाथाडलं, गुंडगिरीला टक्कर दिलं, पोलीस दडपशाहीला टक्कर दिलं आणि निर्भयपणे त्यांनी मतदान केलं. त्याबद्दल मी त्यांचं जाहीर अभिनंदन करत आहे. परंतु भारतीय जनता पक्षाचे उमेदवार देवेंद्र कोठे यांनी 19 आणि 20 तारखेच्या मध्यरात्री अत्यंत भयानक खोटं नाटक, कुटील कारस्थान रचून आडम मास्तर हा ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला, आडम मास्तर आम्हाला पाठिंबा दिलेला आहे, आडम मास्तर आता आमच्यात बाद झालेला आहे, अशा पद्धतीच्या बातम्या रात्री 2:30 वाजता प्रसारित करून व्हॉट्सअपवर टाकण्यात आलं आणि लाखो लोकांपर्यंत पाठवण्याचा प्रयत्न केला. परंतु आमच्या पक्षाचे सेक्रेटरी M.H. शेख, शहर कमिटीचे सभासद अॅडव्होकेट अनिल वासम यांनी ताबडतोबीनं यासंबंधी रात्री 3:30 वाजता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तक्रार केली. सकाळी 6 वाजता पोलीस कमिशनरकडे तक्रार केली. 6:30 वाजता जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. परंतु 1 वाजेपर्यंत पोलिसांकडनं कोणताही खुलासा झाला नाही. मतदारामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा आटोकाट प्रयत्न त्याने केला. म्हणून आज जिल्हाधिकाऱ्याला पक्षाच्या वतीनं शिष्टमंडळ भेटण्याकरता आलो. परंतु आज रजेवर असल्यामुळं RDCला आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि माझी मागणी आहे श्री देवेंद्र कोठे याच्यावर पोलीस कारवाई व्हायला पाहिजे. ज्यांनी अशा पद्धतीची बातमी प्रसारित केली त्यांना ताबडतोब तुरुंगात डाबलं पाहिजे. इतकंच नाही, आमची मागणी आहे 1951 लोकप्रतिनिधी कायद्यानुसार देवेंद्र कोठे यांना 6 वर्ष निवडणूक लढण्यास अपात्र करावं अशा पद्धतीची आम्ही जाहीर मागणी करत आहोत. या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स. आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील. HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य.
100% रिसेल गॅरंटी. इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत. ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना. ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार. त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही. मजुरीवर 50% सूट देखील मिळेल. पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.